आलोय ते कोर्टाच्या आदेशाने आलो ना आम्ही. काय आम्हाला हौस अजिबात आहे का? गेल्या 5 वर्षात तुम्ही सांगावं की किती किती बांधकामं नाही तो. ऑनलाईन बातमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. कोण बोलले रहिवासी किंवा तू नवीन माणसं करू नको आमच्या जीवर बोलले असं पण व्हायला पाहिजे ना. मुद्दे सगळं मान्य आहे मला. तुमचं सगळं एक लक्षात आज ऐकून घ्या ना. आलोय ते कोर्टाच्या आदेशाने आलो ना आम्ही. काय आम्हाला हौस अजिबात आहे का? गेल्या 5 वर्षात तुम्ही सांगावं की किती किती बांधकामं नाही तो. मुद्दाम कोण करताय का? आज हायकोर्टचा प्रेशरच तेवढा आहे. 3/11ला स्पष्ट ऑर्डर्स दिल्यात की 3 महिन्याचे रिपोर्ट हायकोर्टला द्या की किती बांधकामं तुम्ही तोडली. आपला विषय बांधकामं तोडणं हा वेगळा विषय. बिल्डिंग परमिशन, तिथे असलेलं प्लॅनिंग, तिथे असलेलं TPS हा सगळा प्लॅनिंग डिपार्टमेंटचा भडके बरोबर बोलतो मी. तो प्लॅनिंग डिपार्टमेंटचा विषय. प्लॅनिंग डिपार्टमेंटचे विषय इथे आपण काढून काय चुकत नाही. वेणुगोपाळची मिटिंग लावावी लागतील, एमडीची मिटिंग लावावी लागतील. इथं आमच्या संबंधच नाही त्याविषयी. असं लक्षात घ्या. हा वेणुगोपाळचा विषय तिथे घेऊ नका. नाही ऐका ना कार्यकर्ता मला माहिती. ऐका ना मला सांगा. आज हायकोर्टची ऑर्डर आहे त्याच्या अनुषंगाने थोडं काम चालू आहे. मग ते आम्ही का थांबवलं याचं उत्तर काय द्यायचं हायकोर्ट सांगा. शेतकऱ्याचा उत्तर झाला. शेतकऱ्यांचं नाही कामं शेतकऱ्याची नाही. यांनी पैसे शेतकऱ्यांचे घेतलेत ना. हा काही शेतकरी नाही ना. जे आले ते घाम घालून पैसे दिलेत ना. हा शेतकरी नाही दादा. असं काय करता? शेतकरी आणि तुम्ही मला सांगा तुम्ही आता मी 1 मिनिट सांगा. बिल्डर कोण सर एक मिनिट मालक सांगा. शेतकरी कुठे कुठल्या माणसाला बाहेर काढून घर तोडले महाराष्ट्रामध्ये पण लोक शेतकरी उदाहरण दिला. आम्ही पण हायकोर्टात गेलो. आज संघर्ष समिती हायकोर्टात दिला. तुमच्या सिडकोपर्यंत साहेब मोर्चा नेला आम्ही. पण आम्हाला लेखी दिला नाही. लेखी दिला का आम्हाला तुम्ही सांगा ना. लेखी दिला नाही बोला बोला. पण तुम्ही लेखी दिला का आम्हाला? शेतकऱ्यांना लेखी दिला सांगा. थोडासा डिसिजन दिला. आमच्या पण मीटिंग घ्या, परवा घ्या, साहेब सांगतील तेव्हा आपण तयार आहे. बाकीचा विषय संपत. अरे मोरे पण सांगडे कशाला फोडताय? आपल्याला सगळं तोडा ना. आमचं कुठे नाही म्हणणार. उद्या 11 वाजता सिडको ऑफिसला या. आपल्या डिपार्टमेंट आपण तोडाला आमचा विरोध नाही. पण आम्हाला कळू द्यावं काय लोक काय पण सांगतात आम्हाला. त्यामुळे कुठं माहिती वेणुगोपालला पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा. 9321997413.